Welcome to all BCom second year students. This is our 4 semesters and we will discuss the topic 1.2, that name is significant of Indian financial market. Today आज आपण 1.2 म्हणजे सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट आणि 1.4 जो आहे इंडियन फायनान्शियल द फंक्शन ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट हा जो टॉपिक आहे आज आपण कंबाईन इथे डिस्कस करणार आहोत. बट त्या अगोदर एक थेरी आहे जी आपण इथे समजून घ्यायची आहे, ती आहे व्हॉट इज द सिग्निफिकंट ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट. आपल्या किंवा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिकली सिस्टीममध्ये इंडियन फायनान्शियल मार्केटला खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे देशामध्ये जी काही बचत केली जाते, जो बचतीचा जो संग्रह असतो, विनियोग असतो आणि इंडस्ट्रियलायझेशन असतं, यांना या फायनान्शियल मार्केटमुळे काय होत असतं की प्रोत्साहन मिळत असतं. तसेच आपली जी इकॉनॉमी आहे ही नेहमी विकासाकडे धाव घेत असते. ज्या देशातील इंडियन फायनान्शियल मार्केट, वित्तीय बाजार हा डेव्हलप होत असतो, सुसंघटित होत असतो आणि त्या देशातील इंडस्ट्री म्हणा, उद्योग म्हणा आणि तिथला व्यापार म्हणा, या जलदगतीने हा विकसित होत असतो, डेव्हलप होत असतो आणि या आर्थिक विकासाची जी गती असते ती देखील त्यामुळे तीव्र होत असते. वित्तीय बाजारमुळे, फायनान्शियल मार्केटमुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा एक विकासाचा असा आधार असतो. फायनान्शियल मार्केट हा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक असा विकासाचा खूप मोठासा आधार असतो. सो त्यांनी काही पॉईंट जे आहे, जे सिग्निफिकंट ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट आहे, जो इम्पॉर्टन्स आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट. फर्स्ट आहे कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल म्हणजेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भांडवल निर्माण करणे किंवा पुंजी निर्माण करणे. आपल्या या फायनान्शियल मार्केटमधून, वित्तीय बाजारामधून शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म या अशा दोघी प्रकारचे फायनान्स आपण लोकांना देत असतो, प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे जे काही उत्पादन होत असतं, जे काही प्रोडक्शन होतं, त्यांच्या कार्यामध्ये तेजी निर्माण होत असते. अनेक उद्योगधंद्यांचा जो विकास असतो तो डेव्हलप होत असतो आणि या शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म जे लोन आपण लोकांना देत असतो त्यामुळे त्या लोकांचा जो व्यवसाय असतो, त्यांचे जे काही फर्म असतो, त्यांच्या डेव्हलपमेंटला किंवा त्यांच्या एक्सपान्शनला काय होत असते की एक प्रोत्साहन मिळत असतं. त्या फायनान्समुळे त्यांचं जे व्यवसाय आहे, त्यांचा जो फर्म आहे, त्यांचं जे एंटरप्रेन्योर आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतं. सेकंड पॉईंट आहे की व्हॉट इज द मोबिलिटी ऑफ सेविंग. मोबिलिटी ऑफ सेविंग म्हणजे बचतीची गतिशीलता. या फायनान्शियल मार्केटमध्ये जनसामान्यांना आपल्या बचतीची गुंतवणूक करण्याची एक संधी मिळत असते आणि या देशातील लहान सहान जे बचती असतात किंवा जे आपण बचत करतो त्या एकत्रित होऊन औद्योगिकरणामध्ये विनियोजित होत असतात. या फायनान्शियल मार्केटमुळे बचती अनुत्पादक कार्याकडनं उत्पादक कार्याकडनं हस्तांतरित केले जातात, ट्रान्सफर केले जातात आणि त्यामुळे भांडवलाचे जे लाजरेपण आहे ते समाप्त होत असते. थर्ड पॉईंट आहे की लोन्स बाय गव्हर्मेंट. सरकारला ऋणप्राप्ती होणे. सरकार ह्या फायनान्शियल मार्केटमधून आपल्या जे काही त्यांचे बॉन्ड्स असेल ते विक्री करून देशाच्या विकास कार्यासाठी ऋण इत्यादी प्राप्त करू शकते. म्हणजे काय तर लोन घेऊ शकतात आणि त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रम, जे काही इंटरनॅशनल लेवलचे जे प्रोग्राम्स असतात किंवा त्यांच्या काही योजना असतात, प्रोग्राम असतात, ते पूर्ण करण्यास त्यांना मदत मिळत असते आणि सरकार त्यांच्या विकासाच्या दीर्घकालीन योजनांचे हे कुशलतापूर्वक संचालन देखील करू शकते. फोर्थ पॉईंट आहे की सक्सेस ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. आर्थिक नीतीची सफलता. सरकारच्या ज्या विभिन्न काही आर्थिक नीती असतात त्यांचा सफलतेचा जो आधार असतो हा दीर्घकालीन वित्त हा असतो. म्हणजेच काय तर सरकारला जर एखादा प्रोग्राम किंवा त्यांची इकॉनॉमिक पॉलिसी जर सक्सेस करायची असेल तर त्यावेळेला त्यांना एक फायनान्सची लाँग टर्म फायनान्सची गरज पडत असते, नीड असते. तर अशा वेळेला ते या फायनान्समधून फायदा त्यांना होऊ शकतो. आर्थिक नीतीच्या क्रियान्वयासाठी किंवा या कॅपिटल फॉर्मेशनसाठी त्यांना त्याची आवश्यकता होत असते. सरकार वित्तीय बाजाराला नियंत्रित करून आर्थिक आणि नीतीच्या सफलतेच्या शक्यताला वाढवू शकतात. या नीतीमध्ये प्रामुख्याने असतात की औद्योगिक नीती असेल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, टॅक्स असेल किंवा परवाना असेल, यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो. फिफ्थ पॉईंट आहे की रॅपिड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास. या वित्तीय बाजाराच्या अभावामुळे विकासाची प्रक्रिया खुंटत असते. दुसऱ्या बाजूने पाहता या
फायनान्शियल मार्केटच्या विकासामुळे देशामध्ये उद्योगधंदे आहे किंवा व्यावसायिक क्रिया आहे यांचा जो डेव्हलपमेंट आहे, यांचा जो विस्तार आहे तो वाढतच चालला आहे. आणि त्यामुळे लोकांना रोजगार, उत्पादकता, धनसंपत्ती इत्यादीमध्ये काही प्रमाणात वृद्धी होत चालली आहे, ज्यामुळे आर्थिक विकासाची गती ही तीव्र होत असते. 6 पॉईंट आहे की सक्सेस ऑफ 5 इयर प्लॅन्स, पंचवार्षिक योजना. वित्तीय बाजारामध्ये अधिकाधिक जो सहयोग असतो तो प्राप्त करून सरकार आपल्या पंचवार्षिक योजनेचा अंतर्गत निर्धारित उत्पादन लक्ष्य प्राप्त करू शकते आणि त्यामुळे राष्ट्राची जी आहे ती दीर्घकालीन प्रगती होण्यास सहाय्य होत असते, मदत होत असते. त्यानंतरचा पुढचा पॉईंट्स आहे की व्हॉट इज द पॅरामीटर ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे सूचक यंत्र काय आहे. संघटित वित्तीय बाजार हा कुठल्याही देशाच्या वास्तविक आर्थिक स्थिती असेल किंवा वित्तीय सुदृढता असेल, औद्योगिक प्रगती असेल, याचा तो एक सूचक यंत्र असा असतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक गतिविधींचे किंवा त्या प्रवृत्तीचे ज्ञान आपल्याला सगळ्यांना होत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे की मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे संसाधनाचा उचित उपयोग. फायनान्शियल मार्केटमुळे आपल्या ज्या देशाच्या ज्या अर्थव्यवस्था आहे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे उद्योग असेल, वाणिज्य असेल, शेती असेल, खनन असेल, वित्त असेल, ऊर्जा असेल, ग्रामीण भागात जो डेव्हलपमेंट आहे, तंत्रज्ञान आहे, शिक्षण आहे, स्वास्थ्य, सामाजिक कल्याण इत्यादींसाठी निधी उपलब्ध होत असतो आणि त्यामुळे राष्ट्रीय संसाधनाचा महत्तम उपयोग आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील होत असतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिपमध्ये म्हणता येईल की फायनान्शियल मार्केटच्या विकासामुळे देशामध्ये जी बचत प्रवृत्ती होत आहे किंवा जे आपले उद्योगधंदे त्यांना प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यामुळे व्यक्ती हा व्यवसायी साहसी होऊ लागला आहे आणि त्यामुळे देशातील जी बेरोजगारी आहे ती कमी होण्यास मदत होत आहे. लास्ट पॉईंट आहे की व्हॉट इज द साऊंड बँकिंग सिस्टीम, सुदृढ बँकिंग प्रणाली काय आहे. फायनान्शियल मार्केटमध्ये जशी डेव्हलपमेंट होते तशीच बँकिंग सेक्टरमध्ये देखील चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे आणि त्यांच्या व्यवहारामुळे देशातील बँकिंग व्यवस्था जी आहे ती चांगल्या प्रकारे सुदृढ होत आहे, चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे आणि त्यामुळे व्यापारिक आणि विनियोग बँकिंगला देखील प्रोत्साहन मिळत आहे. हे आहे इम्पॉर्टंट सिग्निफिकंट ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट. त्यानंतर आपण पाहणार आहोत की व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट.